पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्यांचं स्वागत करते. सर, स्वागत आहे साम टीव्हीच्या आज मुख्य कार्यालयामध्ये तुम्ही आलेला आहात. यंदापासून आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करतोय. खूप आनंदाची बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठीच ही. त्यामुळे बाप्पा चरणी तुम्ही यंदा काय साकडं घडलंय? नाही, बाप्पाच्या चरणी एवढंच की चांगला पाऊस तो होतोय आता आणि बळीराजा सुखी होऊ दे, समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय मिळू दे आणि राज्याची प्रगती होऊ दे आणि त्यासोबत सगळ्या समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची ताकद या सरकारमध्ये न्याय देण्याची ताकद यावी, हीच बाप्पाच्या चरणी मागणी आहे. सो तुम्ही काय यंदा बाप्पाकडे मागणी केली आहे? बाप्पाचे आभार मानतो की यावर्षी भरपूर पाऊस पडल्यामुळे पुढच्या वेळेस पाणी टंचाई येणार नाही आहे. त्यामुळे बाप्पाने आमच्या डिपार्टमेंटचा सगळ्यात मोठा प्रश्न सोडवलेला आहे आणि गोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी सरकारचं हेच म्हणणं असतं की जो या देशाचा पोशिंदा आहे शेतकरी, त्याला सुखी होण्याकरता बाप्पानी आशीर्वाद द्यावे. आणि मला तरी असं वाटतं की या वर्षाच्या पावसाच्या वातावरणामुळे आणि येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये सुद्धा शेतकरी सुकावेल असं चित्र आहे. राज्याच्या दृष्टीने बघायला गेला तर आपल्या राज्य सरकारचा हाच जास्त हेतू आहे की मेट्रो सिटीपेक्षा ग्रामीण भागाचा विकास सर्वाधिक व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्या खात्याकडनं कोणत्या उपाययोजना केल्या जातात? नाही, मुळातच ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून खूप साऱ्या योजना आता चालू आहेत आणि खास करून ग्रामीण विकासाला चालना देत असताना दळणवळणाचं काम खूप मोठ्या प्रमाणात व्हावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली आणि ग्रामीण भागात रस्त्याचं जाळं उभं राहिलेलं आहे. आता आम्ही नव्यानं मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान अशा पद्धतीचं एक अभियान आणतोय की त्या अभियानातनं गावागावामध्ये विकासाची स्पर्धा या ठिकाणी आपण निर्माण करतोय आणि बक्षीस मिळवणं हा उद्देश नाही, गावाचा विकास करणं हा त्याचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगानं आपण गावागावामध्ये स्पर्धा लावत असताना शासनाच्याही खूप साऱ्या योजना आहेत की ज्याची अंमलबजावणी प्रभावीपणे गावखेड्यामध्ये होत नाही. त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी झाली पाहिजे आणि गावातल्या ज्या संस्था आहेत, म्हणजे अगदी गावची शाळा असेल, गावची अंगणवाडी असेल, गावची स्मशानभूमी असेल, गावची ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, गावातले रस्ते असतील, कचऱ्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मजबूत करणारं गाव म्हणजे समृद्ध गाव बनवण्याची स्पर्धा आपण या निमित्तानं लावलेली आहे आणि त्यातून प्रचंड मोठा उत्साह आहे आणि एक चळवळ ग्रामविकासाची या माध्यमातून उभी राहील आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतील समृद्ध गाव या निमित्तानं आपल्याला पुढे येताना दिसतील. नक्कीच सर. जसं तुम्ही आता म्हणालात की यंदा मुबलक पाणीसाठा झालेला आहे, पाऊस खूप चांगला पडला, पण काय होतं सर, वर्षाच्या अखेरीसपर्यंत हा पाणीसाठा कितीही मुबलक असला तरी तो कमीच पडतो. त्या दृष्टीने आपल्या खात्याकडनं काय उपाययोजना राखलेल्या आहेत? आपल्याला माहिती असेल की देशामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशामध्ये हर घर जल हर घर नल या योजना सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 50,000 योजनांना मंजुरी देण्यात आली. त्याच्यामध्ये 25,000 योजना आज पूर्ण झाल्या आहे. पूर्वी आपण प्रति माणशी जे पाणी देत होतो त्याच्यापेक्षा आता 55 LPDC पाणी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आणि मला तरी असं वाटतं की योजना तयार करत असताना पूर्वी आपण 15 वर्षाचा लक्ष ठेवून योजना पूर्ण करत होतो, पण आता 30 वर्षाची योजना ही आपण पूर्ण करतो आहे. आणि मला तरी असं वाटतं की सोलरवर सगळीकडे या ठिकाणी पाणी देण्याची योजना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्याच्यामध्ये 2,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे पाणी चांगलं असलं तर आरोग्य चांगलं असतं आणि जिथं पाणी स्वच्छ आहे तिथं सगळ्या गोष्टी मुबलकपणामध्ये पाणी जर मिळालं तर चांगलं होऊ शकतात. हे सगळं पंतप्रधानांनी साधलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये असं एकही गाव नसेल की जिथं पाणी पोचलेलं नसेल. सर, सध्या राज्यामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. मराठ्यांना आरक्षण तर मिळालंय, पण काही जे ओबीसीचे नेते आहेत ते नाराज आहेत, त्याविषयी काय सांगाल? मला या निमित्तानं खास करून मराठा समाज बांधवांना न्याय देत असताना ओबीसी समाज बांधवांच्यामध्ये जी अस्वस्थता आहे त्याच्यासाठी मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राचं सरकार, खास करून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असलेलं सरकार मराठ्यांना न्याय देत असताना कधीही ओबीसीवर अन्याय करणार नाही. ओबीसीचं काढून कुठलंही आरक्षण आपण मराठा समाजाला देणार नाही, याच्याबद्दल बिलकुल म्हणजे अस्वस्थ राहण्याची आवश्यकता आहे. आणि काही लोक आहेत
की त्यांना ना मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय संपला पाहिजे, ना ओबीसीचा विषय संपला पाहिजे. अशा पद्धतीची दोन्ही समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी एक काही लोक आहेत आणि ते सातत्यानं त्या प्रकारचा प्रयत्न करत असतात. हे आंदोलन जिवंत राहिलं पाहिजे तरच आपण जिवंत राहतो अशी परिस्थिती निर्माण करणारे. पण खास करून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री असतील, अगदी मराठा आरक्षण समिती असेल, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी खूप चांगलं अभ्यास केला, खूप चांगला मार्ग काढला आणि यातून महाराष्ट्रामध्ये खास करून आमची मुंबई, आता मुंबईमध्ये शांतता प्रस्थापित केली आणि आता मुंबई खूप वेगानं पुन्हा मुंबईचं स्पीड घेऊन पुढे जाते. मुंबई पुन्हा धावायला लागलेलीच आहे. पण सर, ओबीसीचे मोठे नेते म्हणून छगन भुजबळांकडे आपण पाहतो आणि काल कॅबिनेट होते, कॅबिनेटला देखील ते उपस्थित नव्हते. वर्षावर स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं होतं, तिथे देखील ते गेले नाही. तर त्यांची ती नाराजी तुम्ही कशी दूर कराल? नाही, ते ओबीसीचे नेते आणि पूर्वीपासून त्यांनी ओबीसीची चळवळ उभी केलेली आहे आणि ते नाराज जरी असले असं आपलं म्हणणं असलं तरी मला नाही वाटत की ते नाराज असतील. शेवटी काही गोष्टी वाटत असतील त्यांना की याच्यामध्ये ओबीसींवर अन्याय होतो आहे की ओबीसींचे काही प्रश्न राहत आहेत, तर ते चर्चेद्वारे मुख्यमंत्री आणि ते सोडवतील. ते काही फार लहान नेते असं नाही आणि त्यांना सांगावं लागेल असं वाटत नाही. काही गोष्टी त्यांना ज्या वाटत असतील त्यांचं शंका निरसन करण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहे आणि मला खात्री आहे की ते नाराज राहणार नाहीत. आणि त्यांचं म्हणणं जे आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, ते दिलं पाहिजे होतं, पण ओबीसीचं अडचण दुःख होऊ नये, ओबीसींवर अन्याय होऊ नये ही त्यांची मागणी आहे. एकाला ताट भरत असताना दुसरा ताट खाली होऊ नये एवढीच अपेक्षा त्यांची आहे. बरं, आज संजय राऊतांनी एक मोठं विधान केलेलं की जरांगेंचं आंदोलन हे आरक्षणासाठी नव्हतंच, ते फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी होतं, असं संजय राऊत म्हणालेत. हे संजय राऊत हा माणूसच नाही आहे, त्यांचं काय ऐकायचंच नसते. बरं, नक्कीच सर, आज तुम्ही साम टीव्हीच्या कार्यालयामध्ये आलात, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इतकी चांगली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे आभार आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.